पाहायला मिळतंय। कालचं आपण तापमान जर बघितलं तर 34.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद जी आहे ती मुंबईमध्ये झाली होती। त्यानंतर उकाडा जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढल्याचं प्रमाण आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळत होतं। परंतु आज मुंबईमध्ये हलक्या सरींचा पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता आणि त्यानुसार पाहतोय की सकाळपासूनच मुंबईमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे। त्याचसोबतच आज दिवसभर मुंबईमध्ये ढगाळ वातावरण राहील असा देखील अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। आणि सकाळपासून आपण पाहतोय की मुंबईमध्ये ढगाळ वातावरण आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून खरं तर मुंबईमध्ये ढगाळ वातावरण त्याचसोबतच पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती, परंतु कुठेतरी पावसाने दडी मारली होती। परंतु आता आपण पाहतोय की मुंबईमध्ये अवकाळी पाऊस रिमझिम स्वरूपात जो आहे तो असलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि असह्य झालेल्या उकाड्यापासून मुंबईकरांना खरं तर दिलासा मानला जातोय। यावर्षी महाराष्ट्रामध्ये आहे तो आणि प्रामुख्याने मुंबईमध्ये लवकर पाऊस दाखल होण्याची शक्यता जी आहे त्या हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये ठिकठिकाणी जे आहे ते रिमझिम पाऊस हजेरी लावताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन अमित चिगवणसह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, मुंबई। तर मुंबईत सकाळपासून रिमझिम पावसाची हजेरी बघायला मिळते। मुंबई आणि परिसरात हलक्या पावसाच्या सरी सगळीकडे कोसळत आहेत। इतकंच नाही तर मुंबईत पुढचे 2 ते 3 दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवलाय। आणि आज मुंबईतली ही दृश्य आहेत आत्ताची। सकाळपासून रिमझिम पावसाची हजेरी बघायला मिळते। कालपासून मुंबईत ढगाळ वातावरण आहे। राज्यातल्या वेगवेगळ्या भागात अवकाळीचा तडाखा बघायला मिळतोय आणि काही भागात गडगडाटासह पाऊस देखील होतोय।